ओके, भेटतील ते लवकरच. याचा हे काय? हे काय काय सांगितलं होतं ना तुम्हाला, आज एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याकरता जाणार आहे म्हणून. कधी सांगितलं होतं? नव्हतं सांगितलं का? सॉरी 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 सॉरी, या सगळ्या भानगडीत विसरलो असेल. आय एम सो सॉरी. पण आत्ता सांगतो ना, आत्ता सांगतो. काय झालंय, आपल्या कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट मिळालाय, त्याकरता एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्यासाठी मी आउट ऑफ मुंबई जातोय. तो ताप बरं आहे ना आता? हो, ताप बरं आहे. पण काय? पण काय म्हणजे तुम्ही सांगायला हवं होतं ना. आता माझी किती गडबड होणार, तुमचं खाण्याचा पिण्याचा सगळ्याच. रिलॅक्स रिलॅक्स, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तिकडे मी क्लायंटला भेटायला जातोय ना, सो क्लायंट आणि मी सगळं नाश्ता लंच सगळं एकत्रच करणार होतो. डोंट वरी. ते ठीक आहे, पण आधी सांगायला हवं होतं ना तुम्ही. अरे बाप रे, आमच्या सई अँग्री बर्ड होणार आहे वाटतं. हो, सई चिडू नका ना. असे चिडून काय उपयोग होणार आहे, शेवटी तुम्ही तुम्हाला हवं तेच करता. सॉरी ना सई, नका ना चिडू माझ्यावर प्लीज. बरं ठीक आहे, मी कान धरून सॉरी म्हणतो. ओके, गरज नाही. माय गॉड, किती रागवलंय तो माझ्या सई मॅडम माझ्यावर. प्लीज असं नका ना रागवू. बघा तुम्ही मला असं छान हसत हसत निरोप द्या ना. तुम्हाला माहिती आहे मीटिंग किती इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता, आणि तो क्लायंट तो किती खडूस आहे. असा तुमचा हसरा चेहरा आठवला ना तर मीटिंग छान जाईल, नाही तर मग कठीण आहे सगळं. काही नाही, मीटिंग चांगलीच होणार आहे तुमची. आता एवढ्या खडूस बायकोला पटवता म्हटल्यावर त्या खडूस क्लायंटला का नाही पटवणार तुम्ही? ना मला ना तुमची हीच गोष्ट खूप आवडते. तुम्ही किती छान ओळखता ना स्वतःला. झालं बस, आता गप्पा पुरे झाल्या. तुम्हाला उशीर होतोय ना, चला चला आवरायला घ्या. चला मग आणि तिथे गेल्यावर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका, सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. ओके सई टीचर. आणि काय? आणि तुमचे सगळे कामाचे डॉक्युमेंट्स फाईल्स वगैरे सगळे घेतल्या? सगळे डॉक्युमेंट्स. गुड. आणि सगळ्यात महत्वाचं, आजकाल पाणी खूप कमी पिताय तुम्ही. वेळेवर पाणी प्या आणि ऍटलिस्ट 3 ते 4 लिटर तरी प्याच प्या. ओके सई टीचर. आणि काय सूचना? आणि सगळ्यात महत्वाची सूचना, वेळेवर घरी येण्याचा प्रयत्न करा. ओके ओके. आणि काहीच नाही आता. सर्वात महत्वाची गोष्ट विसरलात तुम्ही. सर्वात महत्वाचं काय? तुम्हाला उशीर होतोय ना, चला पटपट पटपट आवरा. 2 मिनिटांनी काहीच फरक पडणार नाहीये. आणि बघा, मला जे हवंय ते मला मिळालं नाही ना, तर मग मी तुमची एक पण सूचना ऐकणार नाही. तुम्ही आता असं करणार आहात का सर? आता तरी ऐकाल ना माझं. मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या बरोबर चला ना तिकडे. म्हणजे कसं असं डिरेक्टली लक्ष ठेवता येईल ना तुम्हाला माझ्यावर. मी इथून पण तुमच्यावर लक्ष ठेवू शकते. अच्छा. हो, चला आता उशीर होतोय ना तुम्हाला. खूप लेट झालंय. चला चला चला, निघायला पाहिजे. चलायचं? हो चला. मिस्टर कुलकर्णी, मिस्टर मेहतांबरोबर जी मीटिंग झाली होती त्याची डिटेल्स तुम्ही मला अजून मेल केलीच नाही. तो प्रोजेक्ट आपल्याला लवकर कंप्लीट करून द्यायचा आहे. हो, नाही लवकर डिटेल्स पाठवा. आजच्या दिवसभरात नाही, आत्ता लगेच अर्ध्या तासात पाठवा मला. ओके ठीक आहे. ओके. देवा, अरे इतक्या लवकर निघालास ऑफिसला? अगं आज मी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याकरता जरा लवकर जावं लागतं.
हा आणते. नको नको नको, आता काहीच नको, ऑलरेडी उशीर पण झालाय. आणि तिकडे क्लायंट बरोबर होईल सगळं, नाश्ता चहा सगळं. अरे पण इतक्या महत्वाच्या कामासाठी जातोयस. थांब प्रसाद आणते. आज सकाळीच मी देवळात जाऊन आले. पटकन आणते. 2 मिनिटात बाळा आलेच. पण ना आई काय पडतो. यशस्वी भव. मीटिंग खूप छान होऊ दे. काही टेन्शन घेऊ नकोस. ओके. या. बरं ही मीटिंग त्या नवीन प्रोजेक्ट संदर्भात आहे ना. राईट. या. तो क्लायंट खूप वियर्ड आहे. बट आय नो तू व्यवस्थित हँडल करशील. आय होप सो. चल मी निघतो, ऑलरेडी खूप उशीर झालाय. चल बाय. सी या. बाय. टेक केअर. बाय. करायचं द्या बॅग. चल. देवा हा गे. देवा अरे कुठे गेला? गेला तो. गेला. प्रसाद घेऊन आले. अरे हो प्रसाद आणायला गेली होतीस ना, तो विसरला. पण मला नीट भेटून गेला. मे बी त्याला प्रसाद घेणं वगैरे इतकं महत्वाचं वाटलं नसेल. त्याला जे महत्वाचं वाटलं ते त्याने केलं आणि तो गेला. बाई ते एवढ्याशा गोष्टीसाठी वाईट नको मानायचं. हे बघतो मला आई म्हणतो की नाही त्यातच सगळं आलं. त्यामुळे आता तू त्याच्यासाठी महत्वाची नाहीयेस हे लवकरात लवकर समजून घेतलंस तर तुला कमी त्रास होईल. ओके. चला लवकरात लवकर यायचा प्रयत्न करेनच मी. तसं काळजी घ्या स्वतःची. काय झालं, असा चेहरा का पडलाय? काही नाही. तुम्ही कामाच्या विचारात असला ना की तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही. समोर असलेल्या गोष्टी पण नाही दिसत तुम्हाला. काय एक मिनिट, काय झालंय? मी काही विसरलोय का? सगळंच तर घेतलंय मी. तेच तर म्हणते मी. कामाच्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात पण या व्यतिरिक्त आयुष्यात दुसऱ्या पण काही गोष्टी असतात ना. सही सही. प्लीज प्लीज जरा जरा क्लिअर बोला ना. कोड्यात का बोलते? ऑलरेडी उशीर होतोय ना मला. ठीक आहे ठीक आहे. आता एवढ्या महत्वाच्या मीटिंगला निघालात ना. आईंचा आशीर्वाद घेतला तुम्ही? नाही. तुमच्यासाठी प्रसाद आणायला गेल्या होत्या त्या आणि तुम्ही सरळ इकडे निघून आला. मी विसरलोच ऍक्च्युली. ठीक आहे, जानू घेईल समजून. बाकी मी परत आल्यावर बोलेनच तिच्याशी. चला येतो आता. तर तुम्ही कामात बिझी होऊन जाल पण आई तशा नाही आहेत ना. तुम्ही निघून गेल्यावर आई दिवसभर याच विचारात राहतील की सर निरोप न घेता निघून गेले. तुमच्यासाठी ऑफिस आणि घर हे 2 विश्व आहेत पण आईंचं तसं नाहीये ना.